आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टरमधील टाइप 1C स्टेप और वॅरिंग क्रॉस सेक्शनल वर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. अ ब्रास बार शो इन फिगर इज सब्जेक्टेड टू अ टेन्साइल लोड ऑफ 40 किलो न्यूटन. म्हणजे एक ब्रास बार दिलेला आहे, त्याच्यावरती 40 किलो न्यूटन टेन्साइल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारे लोड त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, दिलेलं आहे. फाइंड द टोटल इलॉंगेशन ऑफ द बार. या संपूर्ण बारचं टोटल इलॉंगेशन किती होतंय ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इफ ई इज इक्वल टू यंग मॉड्युलस आपल्याला किती दिलाय 1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर अँड द मॅक्झिमम स्ट्रेस इंड्युसड. आणि त्याचबरोबर यामध्ये मॅक्झिमम स्ट्रेस किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंय की मॅक्झिमम स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं, पी डिवायडेड बाय मिनिमम एरिया. म्हणजे यातला ज्याचा मिनिमम एरिया आहे त्याने जर का फोर्सला आपण डिवाइड केलं तर मॅक्झिमम स्ट्रेस आपल्याला मिळते. तर याच्या अगोदरच्या न्यूमेरिकल 1 ची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर सर्वप्रथम आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, टोटल चेंज इन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग टोटल चेंज इन लेंथ साठी फॉर्म्युला काय असतो, आता 1, 2 आणि 3 सेक्शन आहेत म्हणून काय करायची, चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 1 प्लस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 2 प्लस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 3. प्लस काय घेतलं तर हे जे काही संपूर्ण बॉडीला फोर्स आहे तो कसा आहे, टेन्साइल आहे. आणि टेन्साइल फोर्स आपण कसे घेत असतो, प्लस मध्ये घेत असतो. हे जर का कॉम्प्रेसिव्ह असते तर काय असतं, निगेटिव्ह घेत असतो. परंतु सध्या कसं दिलंय त्यांनी आपल्याला, टेन्साइल लोड दिलेला आहे 40 किलोमीटर, म्हणून आपण काय केलं, प्लस प्लस सगळं घेतलेलं आहे. तर आता चेंज इन लेंथ साठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर याला जे काय फॉर्म्युला लागतात ते आपण टाइप 1A आणि B मध्ये पाहिलेले आहेत. त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही फॉर्म्युला सर्व पाहू शकता. तर चेंज इन लेंथ साठी फॉर्म्युला काय असतो, PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 1 प्लस दुसऱ्यासाठी PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 2 प्लस PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 3. आता या तिन्हीमध्ये ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या आपण काय करू, बाहेर काढू, आणि ज्या कॉमन आहेत त्या ब्रॅकेटमध्ये ऍज इट इज ठेवू. तर आता फोर्स बघा, 40 किलो टेन्साइल दिलाय संपूर्ण सेक्शन 1, 2, 3 ला सुद्धा सेम फोर्स आहे, त्यामुळे P कॉमन काढू. नेक्स्ट लेंथ बघा, 200 mm, 250 mm, 160 mm. या कशा लेंथ आहेत, डिफरंट आहेत, त्यामुळे कॉमन काढण्याची गरज नाही, ऍज इट इज ठेवूया. एरिया बघा, ह्याचा डायमीटर 40 आहे, 25 आहे, 45 mm डायमीटर आहेत. डिफरंट डायमीटर असल्यामुळे एरिया सुद्धा काय होणार आहे, डिफरंट येणार आहे. त्यामुळे एरिया सुद्धा कॉमन नाही काढू शकत. यंग मॉड्युलस C बघा, आपल्याला फक्त एकच दिलाय, म्हणजे संपूर्ण सेक्शन जो काय आहे तो एका मटेरियल पासून बनलाय, म्हणून E आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो. म्हणजेच P डिवायडेड बाय E कॉमन आला, आतमध्ये काय राहिलं, L आणि A राहिलं. म्हणजेच काय, लेंथ ऑफ सेक्शन 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ सेक्शन 1 प्लस लेंथ ऑफ सेक्शन 2 डिवायडेड बाय एरिया ऑफ सेक्शन 2 प्लस लेंथ ऑफ सेक्शन 3 डिवायडेड बाय एरिया ऑफ सेक्शन 3. व्हॅल्यू पुट करूया. P माहित आहे, यंग मॉड्युलस C दिलेला आहे, लेंथ प्रत्येकाची आपल्याला दिलेली आहे. एरिया काय करावं लागेल, फाइंड आउट करावं लागेल. एरिया आपण काय करूया, फाइंड आउट करूया. एरिया फॉर सेक्शन 1 कसे दिले, डायमीटर दिला म्हणजे कसं आहे, सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. याला सेक्शन नंबर 1 म्हणूया, याला सेक्शन नंबर 2 म्हणूया, आणि याला सेक्शन नंबर 3 म्हणूया. मग सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया आपण कसा काढतो, पाय D1 स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ऍज इट इज D1, पहिल्याचा डायमीटर किती दिला, 40. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ऍज इट इज त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू काहीतरी आन्सर फाइंड आउट करू नंतर. एरिया फॉर सेकंड सेक्शन किती आहे, त्याचा डायमीटर 25 mm. तो सुद्धा डायमीटर दिला म्हणजे सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन असणार. म्हणजेच काय होणार, सर्कलचा एरिया कसा काढतो, पाय, आता हा D2 स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल पाय ऍज इट इज ब्रॅकेटमध्ये D2, दुसऱ्याचा डायमीटर किती आहे, 25 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. नेक्स्ट थर्ड सेक्शन साठी बघा, एरिया फॉर सेक्शन 3 पाय D3 स्क्वेअर, तिसऱ्या सेक्शन साठी D3 घेतला डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू पाय ऍज इट इज
तिसऱ्या सेक्शनचं डायमीटर किती आहे 45 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. या सर्व व्हॅल्यू काय करूया, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 40 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू डिवायडेड बाय 4. किती आलं आन्सर आपलं 1256. पॉइंट नंतरचे 3 डिजिट घ्यायचे 637. 40 mm आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर काय होणार mm स्क्वेअर. नेक्स्ट दुसऱ्यासाठी बघा, शिफ्ट EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 25 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 4. किती आलं 490.873. 38 आहे, तिथं आपण 4 लिहू शकतो. हे ऑलरेडी MM आहे, त्याचं स्क्वेअर केल्यानंतर काय होणार MM स्क्वेअर. नेक्स्ट थर्ड साठी बघा, शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 45 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. किती आन्सर आला आपलं 1590.431. ऑलरेडी 45 mm आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर काय होणार MM स्क्वेअर. तिन्ही सेक्शनचा आपण एरिया फाइंड आउट केलेला आहे. आता काय करूया, व्हॅल्यू पुट करूया. फोर्स किती आहे 40 किलो न्यूटन. किलो न्यूटनचा आपण काय करतो, न्यूटन मध्ये कन्वर्ट करत असतो. मग कसं करतो, किलो म्हणजेच 10⁻³ ऑल युनिट कन्व्हर्जन आपण युनिट कन्व्हर्जन अशा नावाच्या एका व्हिडिओमध्ये पाहिले, त्यात A to Z युनिट कन्व्हर्जन आपण पाहिले, त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. नेक्स्ट यंग मॉड्युलस E 1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये दिल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, त्यामुळे ॲज इट इज आपण लिहूया. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये लेंथ ऑफ सेक्शन 1, पहिल्या सेक्शनची लेंथ किती आहे 200 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट एरिया फॉर सेक्शन 1 किती आहे तो 1256.637 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये लेंथ ऑफ सेकंड सेक्शन किती आहे 250 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट सेकंड सेक्शनचा एरिया किती काढला आपण 490.874 mm स्क्वेअर प्लस तिसऱ्या सेक्शनची लेंथ किती आहे 160 डिवायडेड बाय त्याचा एरिया आपण किती फाइंड आउट करला 1590.431. संपूर्ण व्हॅल्यू जर का कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करता येत असतील तर एकदम कॅल्क्युलेट करा, नसेल तर काय करा, ही व्हॅल्यू सेपरेट लिहा, ही व्हॅल्यू सेपरेट लिहा, ही व्हॅल्यू सेपरेट लिहा. या तिघांची ऍडिशन करून हे जे काय आन्सर येते त्याला काय करायचं इंटू करायचं, आपलं टोटल चेंज इन लेंथ मिळून जाईल. आता आपण काय करूया, टोटल कॅल्क्युलेशन एकदम करूया. बघा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 200 डिवायडेड बाय 1256.637 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 250 डिवायडेड बाय 490.874 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये 160 डिवायडेड बाय 1590.431 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू. हे संपूर्ण कॅल्क्युलेशनचं काहीतरी आन्सर आले ते कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर या बटन मध्ये सेव्ह असणार आहे. आन्सर इंटू राहिलेली टर्म करायची. डबल ब्रॅकेट टाकूया. त्यातल्या फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय 40 × 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 × 10⁵ ब्रॅकेट कम्प्लीट पुन्हा एकदा ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू आपलं फायनल आन्सर किती आलं 0.307. चेंज इन लेंथचं युनिट काय असतं mm. त्याचबरोबर आपल्याला आणखीन काय सांगितलंय, मॅक्सिमम स्ट्रेस इंड्युसर आपल्याला काय करायला सांगितलंय फाइंड आउट करायला सांगितलंय. मग मॅक्सिमम स्ट्रेस साठी फॉर्म्युला काय आहे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं. मॅक्सिमम स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स डिवायडेड बाय मिनिमम एरिया. मिनिमम एरिया म्हणजे A1 A2 A3 या तिघांपैकी जो मिनिमम एरिया असेल तो आपण काय करायचं इथं व्हॅल्यू पुट करायची. फोर्स
तिन्ही सेक्शन साठी सेम असणार आहे. किती आहे तो? 40 किलो न्यूटन. 40 किलो न्यूटन आहे. आपल्याला कशामध्ये लागतं? न्यूटन मध्ये लागतं. मग किलो न्यूटनचं न्यूटन कसं करत असतो? इंटू 10⁻³ डिवायडेड बाय मिनिमम एरिया. तिघांपैकी मिनिमम कोणता आहे बघा? 1256, 490, 1590. हा सगळ्यात कमी आहे, त्याच्यापेक्षा हा जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा हा जास्त आहे. मग आपल्याला कोणता हवाय? मिनिमम हवाय. म्हणजेच तो किती असणार आहे? 490.874. म्हणजेच आपलं जे काय आन्सर येणार आहे ते मॅक्सिमम स्ट्रेस किती येणार आहे कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 40 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 490.874 इज इक्वल्स टू किती आन्सर आला आपलं? 81.487. स्ट्रेसचं युनिट काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन म्हणजे फोर्सचा न्यूटन आणि एरियाचा mm स्क्वेअर, म्हणून काय? न्यूटन पर mm स्क्वेअर. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. पुन्हा भेटू याच टाईपवरील न्यूमरिकल नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.